एक सैनिकाची पत्नी या नात्याने आपल्या काय भावना आहे? आज सैनिकाची पत्नी होण्याचं भाग्य मला मिळालं. आज सैनिकाची पत्नी होणं प्रत्येकाच्या नशिबात नसतं. ज्याच्या वाट्याला हे सुख येतं ती लेडीज खरंच खूप भाग्यवान असते. आणि फौजी हा कधीच रिटायर्ड होत नाही, फक्त बदलते ती, फक्त त्याची ड्युटी बदलते. आणि इथून पुढं पण भावी पिढीसाठी माझं एकच हे राहील, आम्ही नवरा बायको कायम म्हणजे तत्पर असू भावी पिढीसाठी, म्हणजे काही जरी हे करायला मुलांना प्रोत्साहन वगैरे देण्यासाठी. कारण देशासाठी जो काम करतो त्याच्या इतका अभिमान कुणालाच नसतो. साहेबांची एखादी काय गोड आठवण सांगा साहेबांची. अशा खूपच सगळ्याच गोड आठवणी. छोटीशी विचार करा. ऑपरेशन सिंदूरमधून साहेब ज्यावेळेस पहिल्यांदा घरी आले तो दिवस माझ्यासाठी म्हणजे मी शब्दात मांडू नाही शकत. तो दिवस म्हणजे माझ्या सिंदूर बरोबर दुसऱ्यांचं पण सिंदूर साहेबांनी हे केलं आणि ती गोष्ट म्हणजे मी शब्दात नाही मांडू शकत. आणि आज मी एक सैनिकाची बायको आहे, मला त्याचा खूप अभिमान आहे. म्हणजे मी आज जेवढं माझ्या नवऱ्यावरती प्राऊड फील करते तेवढं मला कोणत्याच गोष्टीत हे नाहीये. आज एवढा जनसमुदाय जनसमुदाय एवढा सगळा जो आलाय ते एकमेव साहेबांचे ह्याच्या प्रेमापोटीच हे आलेलं आहे. आणि आज मला माझ्या पाठीशी म्हणजे सगळ्यांनी आजी माझी संघटना ज्या उभ्या राहून सगळ्यांनी हे केलं त्यांची मी अक्षरशः म्हणजे सर्वस्व ऋणी राहील. तसं मॅडम पाहिलं तर आज समाजामध्ये माझी सैनिकांना एवढा मान सन्मान मिळाला जात नाही, त्याबद्दल काय सांगसाल? नाही, मिळायला पाहिजे मान सन्मान. ह्या गोष्टी मला पण खटकतात. सैनिकाला कायम म्हणजे 4 दिवसापुरतंच वार वगैरे काही त्यावेळेस असेल 2 दिवसापुरतं याद केलं जातं. पण मी एक सैनिक पत्नी ह्या नात्याने तुम्हाला एवढं सांगाल की सैनिकांना जिथे, कारण सैनिक जिथे ज्या परिस्थितीत धावून जातो त्या परिस्थितीत कुणी म्हणजे हे करणार नाही. सैनिकांना कायम तुम्ही जिथं पण कुठे तुम्हाला सैनिक दिसेल त्याचा सन्मान करा. आणि खूप म्हणजे त्याच्या फॅमिलीचा पण, ज्यावेळेस सैनिक बॉर्डरवरती असतो त्यावेळेस त्याच्या परिवाराच्या काय व्यथा असतात ते कमीत कमी तुम्ही जर गावात तुमच्या संघटना असतील तर त्या परिवारापर्यंत जाऊन तुम्ही त्यांचे प्रॉब्लेम वगैरे सॉल्व्ह करून घ्या. सैनिकाच्या कुटुंबाच्या जरी तुम्ही समर्थपणे पाठीशी उभे राहिला तरी तो सैनिक ठामपणे आज मातृभूमीवरती सेवा करू शकतो. एवढंच सांगू शकेल. धन्यवाद.